आज जो मननासाठी प्रयत्न मी शास्त्रभाग लहानसा घेतलेला आहे, परंतु शीर्षक जे आहे प्रयत्न ते शीर्षक असं आहे की परमेश्वर त्याच्या विश्वासणाऱ्यांचा आदर करतो. परमेश्वर त्याच्या विश्वासणाऱ्यांचा आदर करत असतो. बऱ्याच वेळेला प्रयत्न आपण हे शब्द वापरत असतो किंवा अपेक्षा देखील करत असतो की प्रभू आपल्याबरोबर आहे आणि देव आपल्याबरोबर सदैव राहणार आहे. पण कोणाला माहीत आहे का की देव आपल्याबरोबर राहणार आहे, की मी सदैव तुमच्याबरोबर आहे? हे कुठे त्याने सांगितलेलं आहे? मी तुमच्याबरोबर सदैव राहीन. हां, कोणी शास्त्रभाग वाचेल तो सांगेल कुठला शास्त्रभाग आहे? बरोबर, मत्तय 28 आणि त्याच्या 20 वचनामध्ये म्हटलेलं आहे, जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. एखादा मनुष्य आपल्याबरोबर जर असला तर आपल्याला धीर मिळतो. आपण कुठे प्रवास करत आहोत, एकटे चालले आहोत, तर आपल्याला असं वाटतं की कोणीतरी आपल्याबरोबर असेल तर किती बरं होईल. कारण एकट्याला कधी कधी प्रवासात बोर होतं किंवा आपल्याला माहिती नसते आपण कुठं चाललेलो आहोत. आणि गप्पा मारणारं कोण असेल तर वेळ खूप लागणार असेल तरी तो मनुष्य विचार करतो की बाबा गप्पा मारताना वेळ कसा निघून जाईल सांगता येत नाही. मग ते बसमध्ये असू द्या, तुमची स्वतःची गाडी असू द्या किंवा तुम्ही बाईकवर जाणारे असाल, पण असं सारखं वाटत असतं की कोणीतरी आपल्याबरोबर असावं. पण त्यामध्ये कुठला तरी एखादा मित्र जवळचा असेल, नातेवाईक असेल तर अजून गप्पा रंगल्या जातात. पण त्यामध्ये प्रयत्न आणखीन जर कोणी एखादा मोठा माणूस आहे, बिझनेसमॅन आहे किंवा एखादा कार्यकर्ता आहे, राजकीय पक्षाचा असेल किंवा कोण, तर आपल्याला असं वाटतं की अरे वा, त्याच्याबरोबर जाण्याची आपल्याला किती चांगली संधी मिळालेली आहे. कोणाला अभिनेत्याबरोबर तर जाता येणार नाही, मला माहिती आहे, कारण अभिनेते कोणाला बसवत नाहीत आपल्या गाडीमध्ये. पण असं कुठंतरी प्रयत्न एखादा मनुष्य मोठा जर असेल आणि तो जर आपल्याबरोबर आहे तर त्या माणसाला सुद्धा बरं वाटतं की चला प्रवासामध्ये. आणि विमानाचा प्रवास असू द्या, बसचा असू द्या, ट्रेनचा असू द्या, शेजारी कोणतरी बसलेला आहे आणि तो आपल्याबरोबर आहे, तर कदाचित प्रवास झाल्यानंतर आपण सांगू शकतो किंवा बऱ्याच वेळेला सांगतो की माझ्याबरोबर एक असा मनुष्य होता आणि त्याच्याबरोबर माझा असा वेळ गेला, आम्ही अशा गप्पा मारल्या. पण ज्यावेळेला प्रयत्न आपण ह्या शास्त्रभागामध्ये वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त म्हणते की जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व पाळायला शिकवा. आणि मग त्यानंतर शब्द काय, शिकवा नंतर काय म्हटलं, आणि पहा. म्हणजे काय, तो सांगत आहे तुम्ही शिकवत असताना, आज्ञापालन करत असताना स्वतःसुद्धा आणि इतरांना सांगत असताना मी तुमच्याबरोबर राहणार आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. राहील, असेल असं नाही, पण आहे तो म्हणतोय. म्हणजे कोणतं काळ म्हटलंय, कोणता काळ आहे? वर्तमान काळासारखं आहे. मी आत्ता तुमच्याबरोबर सुद्धा. पाहू म्हटलं नाही आहे त्याने, मी कदाचित असू शकेल तुमच्याबरोबर असं नाही म्हटलं, पण तो म्हणत आहे मी आहे तुमच्याबरोबर. मग आता कधी कधी आपल्याला असं वाटत असतं की मग आपण काही करत असलो तर देव आपल्याबरोबर राहणार आहे. मग कुठलीही गोष्ट प्रयत्न आपण विचार करतो. पण हे अभिवचन ज्यावेळेला प्रयत्न आपण वाचतो त्यावेळेला त्याचा संदर्भ समजून घेणं फार गरजेचं आहे की त्याच्या सेवा कार्याबद्दल जो कोणी त्या ठिकाणी स्वतःहून भाग घेतोय त्या सेवा कार्यासाठी प्रयत्न तो म्हणत आहे की मी तुमच्याबरोबर सदैव राहणार आहे. मग ते सेवा कार्य प्रयत्न अगदी देवाच्या संदर्भामध्ये त्याची सेवा असणारे आणि सेवक त्यांच्याबरोबर
देव म्हणत मी राहणार आहे. मग ते फक्त मी पाळक म्हणूनच नाही, सुवार्तिक म्हणून त्यांच्याबरोबरच नाही, पंचमंडळाबरोबर सुद्धा राहणार आहे, सामान्य लोकांबरोबर, मंडळीतल्या सभासदांबरोबर, सगळ्यांबरोबर जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांच्याबरोबर तो राहणार आहे. पण ते सेवा करणारे असले पाहिजे. ते त्या सेवेच्या संदर्भामध्ये त्यांनी नेहमी अपेक्षा करावी. देव त्या लोकांबरोबर राहणार आहे प्रियांनो की जे त्याची सेवा करणारे आहेत, आणि जे प्रियांनो सेवा करणारे आहेत त्यांचा तो आदर करतो, त्यांना प्रियांनो सर्व प्रसंगामध्ये तो सहाय्य करायला तयार आहे. आणि म्हणून मी दरवेळेला या शास्त्रभागावर आल्यानंतर प्रियांनो सांगत असतो की इथं कुठेही त्याने म्हटलेलं नाही आहे, कंसामध्ये त्यांनी कुठले शब्द टाकलेले नाही की सेवकाबरोबर, पाळकाबरोबर, रेव्हरंडबरोबर, डॉक्टरबरोबर, सुवार्तिकाबरोबर मी राहणार आहे, पंचमंडळाबरोबर राहणार आहे, तसं कुठं म्हटलेलं नाही. पण तो अपेक्षा करत आहे विश्वासणारे जे लोक आहेत ते प्रभू माझ्या सेवा कार्यामध्ये त्यांनी सातत्याने आपलं जीवन व्यतीत करत राहावं. मग ते कुठलेही कामकाज करणारे असू द्या, कुठलाही व्यवसाय करणारे असू द्या, त्या स्त्रिया असू द्या, पुरुष असू द्या, तरुण असू द्या, तरुण्या असू द्या, प्रभूची सेवा ही त्यांनी करत राहावी प्रियांनो, ही अपेक्षा आहे. आणि जर ते करत आहे तर प्रभू म्हणतोय ती सेवा कार्य करत असताना मी त्यांच्याबरोबर राहणार आहे. मग तो व्यावसायिक असू द्या, तो सरकारी नोकर असू द्या, तो जर कुठली त्याची कामं करत आहे पण ती कामं करत असताना पण प्रभूच्या कार्यासाठी सेवा करत आहे, प्रभूची पण सेवा करत आहे, तर प्रियांनो देव म्हणतो मी तिथं राहणार आहे, मी तुमच्याबरोबर सदैव त्या ठिकाणी राहणार आहे, कारण तुम्ही माझी सेवा करत आहात. आणि नुसतेच प्रियांनो त्या ठिकाणी तो असणार नाही, तर तो आदर देखील करत असतो, तो सन्मान करतो प्रियांनो त्या प्रत्येक व्यक्तीचा. आणि म्हणून आज जो मुद्दा मी घेतलेला आहे की देव त्याच्या सेवकांचा किंवा त्याचं भय बाळगणाऱ्या लोकांचा हा आदर देखील करत असतो. आपल्याला माणसाकडून आदर, मान, सन्मान मिळावा असं नेहमी वाटत असतं, परंतु प्रियांनो देव देखील आपला आदर करतो, मान करतो, सन्मान करतो. तर त्यामधल्या काही गोष्टी आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि म्हणून मगाशी आपण जे स्तोत्र वाचलं प्रियांनो, स्तोत्रसंहिता 71 त्याचं 20 आणि 21 वचन आपण परत एकदा वाचूया. स्तोत्रसंहिता 71 आणि त्याच्या 20 आणि 21 वचनामध्ये. अजून कोणी वाचेल ज्याला वाचायची इच्छा आहे? येस येस. स्तोत्रकर्ता प्रियांनो या भागामध्ये तो म्हणत आहे की 20 मध्ये की तू मला अनेक भारी संकटे भोगाव्यास लावली, तरी तू माझे पुनर्जीवन करशील आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील. काही वेळेला सैतानाला दोष दिला जातो नाही का, की सैतानाने आमच्यावर संकट आणलं, त्रास दिला आम्हाला, सैतानाने भारी आमच्यावरती गोष्टी केल्या. पण प्रियांनो लक्षात घ्या, देवाच्या परवानगीशिवाय कुठली गोष्ट होत नसते. आणि परमेश्वरसुद्धा कधी कधी भयंकर अशा गोष्टीमधून आपल्याला मुद्दामून घेऊन जात असतो, कारण आपल्यामध्ये सुधार व्हावा किंवा आपल्यामध्ये अजून काहीतरी उन्नती व्हावी, आपली एक साक्ष त्या ठिकाणी तयार व्हावी. आणि म्हणून प्रियांनो तो आपल्या सगळ्यांना संकटामधून घेऊन जातो. आणि स्तोत्रकर्ता म्हणत आहे तू मला अनेक भारी संकटे भोगाव्यास लावलेली आहेत. संकटामधून जात असताना तो आपल्याला सोडत नाही प्रियांनो, तो आपल्याबरोबर राहतो. बऱ्याच जणांनी आता जशी साक्ष दिली प्रियांनो की 2023 मध्ये प्रभूने आम्हाला आशीर्वाद दिला, पण आमच्याबरोबर तो राहिला, आम्हाला सहाय्य केलं. सर्व दुःखामध्ये, त्रासामध्ये, आनंदामध्ये, अडचणी, अपघात, नाना प्रकारचे प्रसंग
आर्थिकदृष्ट्या असू द्या, सामाजिकदृष्ट्या असू द्या, कौटुंबिक असू द्या, पण देवबापाने आम्हाला मोडलं नाही त्या ठिकाणी. आम्ही जरी वाकलो पण मोडलो नाही, पण आम्हाला सहाय्य केलं. आम्हाला परत एकदा त्याने त्या ठिकाणी वर आणलं आणि आता 2024मध्ये आम्ही पदार्पण करून देवाचं गौरव करण्यासाठी परत एकदा हा पहिलाच रविवार त्याच्या सान्निध्यामध्ये बसण्याची संधी आम्हाला दिली. आणि म्हणून आपण प्रियानो बरेच जण या ठिकाणी साक्ष द्यायला उभं राहिलो. आज बऱ्याच लोकांना प्रियानो हा प्रसंग मिळाला नाही, अनेकांना हा दिवस पाहायला मिळाला नाही. आपल्याकडे प्रियानो फक्त ह्या नवीन वर्षामध्ये आत्ता फक्त कितवा दिवस आहे हा? 7 दिवस झालेले आहेत. ते 7 दिवस प्रियानो सुद्धा काही लोकांना पाहायला मिळालं नाहीत. काही लोकांनी प्रियानो 2024मध्ये पदार्पण केलं. अगदी कालच्या दिवसापर्यंत प्रियानो असतील ते आपल्यामध्ये, पण बरेच लोकांना प्रियानो जावं लागलं हे जग सोडून. पण तुमच्यावर आणि माझ्यावर देवाने हा प्रसंग आणला, त्याने आपल्याला स्तुती करण्यासाठी भक्ती मंदिरामध्ये आणलेला आहे. तर हे समजून घ्यायचं आहे की देव अजूनही प्रेम करत आहे, अजूनही संधी देत आहे, अजूनही तो आपला आदर करत आहे. प्रियानो, तो आणखीन एक दिवस आपल्या जीवनामध्ये ॲड करत चाललेला आहे. कालच्या दिवशी ज्या वेळेला तरुण संघाचं इलेक्शन होतं, कोणाला किती मतं पडली म्हणून मी त्यांना सांगत असतो. आणि सगळ्यांना माहिती आहे 1, 2, 3, 4 आणि 5वं कसं लिहायचं? आडवी रेघ मारायची. 1, 2, 3, 4, 5वं असेल तर आडवी. मग परत 1, 2, 3, 4, 5 झालं की आडवी. मला सुरुवातीच्या काळामध्ये वाटायचं 1, 2, 3, 4 आडवी म्हणजे संपलं, गेलं, आता काय उपयोगाचं नाही. 1, 2, 3, 4 गेलं, आडवी मारली म्हणजे संपलं काम. मग मला असं वाटायचं 1, 2, 3, 4, 5 का नाही लिहित आणि मग प्लस लिहायचं परत. तर ते आडवी म्हटल्यावर मला असं वाटायचं की आडवी म्हणजे गेलं, काय उपयोगाचं नाही. देवाने तसं नाही केलं प्रियानो. तो रोज एक दिवस ॲड करत राहतोय, पण तो आपल्याला दाखवतोय. आडवं केलं तरी म्हणजे काय, कधी कधी तो संकटातून सुद्धा जावं लागतं. सगळेच दिवस सरळ चांगले दिसतील असं नाही, कधीतरी फ्लॅटसुद्धा दाखवेल तो भयंकर परिस्थितीमधून. पण स्तोत्रकर्ता काय म्हणतोय? तू मला अनेक भारी संकटे भोगाव्यास लावली, तरी तू माझे पुनर्जीवन केले का? स्तोत्रकर्त्याला अनुभव मिळाला का की मी आलो वर? इथं तो म्हणत आहे तरी तू माझे पुनर्जीवन करशील आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील. एक भरोसा आहे, एक आशा आहे, होप. अजूनही तो आलेला नाही, पण देवाला धन्यवाद देतो आहे आणि देवाला सांगते की होय तू करशील एक दिवस. कदाचित मागचं वर्ष आम्हाला नाही पाहायला मिळालं, यावर्षी तू आम्हाला परत एकदा दाखवलंय, पण करशील. मागच्या वर्षीची संकटे, मागच्या वर्षीचे त्रास, मागच्या वर्षी आम्ही कमी जिथं पडलो तिथं आम्हाला परत एकदा प्रभू तू सहाय्य करशील. तो देवाकडे एका मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. आणि पुढे 21 वचनामध्ये काय म्हणत आहे? तू माझे महत्त्व वाढव आणि माझ्याकडे वळून काय कर, माझे सांत्वन कर. प्रियानो, सांत्वना देव देतोय, माणूस पण देतोय. पण देवाकडचं सांत्वन, माणसाकडचं सांत्वन खूप मोठा फरक आहे. देवाचं सांत्वन वेगळं आहे. देवाचं सांत्वन माणसाच्या शब्दांसारखं नाही आहे, परंतु देवाचं सांत्वन प्रियानो मनाचं नवीनीकरण आहे. की निराश झालेला आहे, डिप्रेशनमध्ये गेलेला आहे, त्रासामध्ये आहे, तो भयंकर काळ्या रंगाचे ढग अंतःकरणात आणि डोक्यावरती प्रियानो गोंगवत आहे, वादळ सुरू आहे, पण देव सांत्वन देतो, शांत करतो. ज्यावेळेला प्रियानो अशा गोष्टी तो करतो, एक प्रकारचा आशीर्वाद आहे. आणि आशीर्वाद सुद्धा एक प्रकारचा प्रियानो देव आदर करतोय तुमचा आणि माझा. तो आपला आदर करतोय प्रियानो. त्याला जर आदर करायचा नसता ना तर त्याने घालून टाकलं असतं आपल्याला. त्याने आपल्याला या भूतलावरून सुद्धा काढून टाकलं असतं.
नको तू बास संपव. आणि त्यापैकी एक उदाहरण प्रियानो आपल्याला माहिती आहे. कोणतं? नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांचा दाखला आहे. द्राक्षाच्या मळ्यामध्ये काय होतं? अंजिराचं झाड. मालक म्हणाला काढून टाक, काही फळ येत नाही. मालक म्हणाला काढून टाक, त्या झाडाला काही फळ येत नाही, तोडून टाक. पण माळी म्हणाला नाही, राहू द्या आणखीन 1 वर्ष. त्याने असं आपल्या जीवनामध्ये करू शकला असता, परंतु देव आदर करतो. आणि म्हणून प्रियांनो आपण या ठिकाणी बघत आहोत पहिली गोष्ट की सांत्वन करणं सुद्धा परमेश्वर एक प्रकारे प्रियांनो आपला आदर करत आहे. योहान कृत शुभवर्तमान काढूया प्रियांनो, 12वा अध्याय आणि 26 वचन काय म्हणते प्रियांनो. योहान कृत शुभवर्तमान 12वा अध्याय 26 वचन. येस, प्रभू येशू ख्रिस्ताने ही देखील एक सांगितलेलं आहे की जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला काय करावे? सेवा करणाऱ्याने काय करावे? देवबापाचं अनुकरण करणं गरजेचं आहे. पण तिथं शब्द कशाने सुरू झाले? वचन कुठल्या याने सुरू होतंय प्रियानो? कोणी म्हटलंय का? फक्त जर शब्द वापरलाय. म्हणजे काय? जर शब्द काय? जर कोणी, तो कुणावर दबाव आणत नाही, तुला केलीच पाहिजे सेवा. तो कुणाला मुद्दामून सांगत नाहीये, नाही माझी सेवा करायलाच पाहिजे. एखाद्याला नाही कदाचित वाटत असेल, त्यांनी नाही केली तर हरकत नाही, कुणावरती तो येशू ख्रिस्त दबाव आणणार नाही. तो कुणाकडून काम करून घेणार नाही दबावाखाली प्रियानो. पण स्वयंफूर्तीने तो म्हणत आहे जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने पहिले काय करावे? मला अनुसरावे आधी. म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही केलेलं आहे किंवा करून ठेवलेलं आहे अगदी त्याप्रमाणे आपण सुद्धा वागणं गरजेचं आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त ज्या ज्या गोष्टींबद्दल बोलतो प्रियानो किंवा त्याने सांगितलेलं आहे ते पवित्र शास्त्रामध्ये विशेष करून नवीन करारामधल्या शुभवर्तनामध्ये प्रियानो ते लिहून ठेवलेलं आहे. आणि जो कोणी ते वाचून त्याप्रमाणे प्रियानो करतो त्याबद्दल काय म्हटलेलं आहे की जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. म्हणजे भूतलावरतीच नाही प्रियानो. आज भूतलावरती मगाशी जसं आपण वाचलं प्रियानो की पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्याबरोबर राहणार आहे म्हणतो, परंतु त्याप्रमाणे तो इथंच नाही तर जिथं आता तो म्हणत आहे जिथं मी आहे. आणि हा येशू ख्रिस्त आता कुठं आहे? कबरामध्ये का? कुठल्या कबरेत आहे का? मंदिरात अडकलाय का? क्रॉसवरती पडलेला आहे का? फोटोमध्ये अडकलाय? नाही. आपला जिवंत देव बाप आहे प्रियानो. आणि तो जिवंत देव बाप पुनरुत्थित होऊन प्रियानो स्वर्गामध्ये आता गेलेला आहे. आणि तिथं प्रियानो स्वर्गीय पित्याच्या सान्निध्यामध्ये तो तिथं आहे. सृष्टीच्या निर्माणकर्त्याबरोबर तो आहे. आणि आपल्या सर्वांना तो अपेक्षा करतोय जर तुम्ही ख्रिस्ती म्हणून स्वतःला घेत आहात तर त्याचं अनुकरण तुम्ही करा. आणि अनुकरण करणारे व्हाल तर तुम्ही माझ्याबरोबर जेथे मी आहे तेथे तुम्ही सुद्धा असावे. जर अनुकरण करणारे असाल तर. तुम्ही दुसऱ्या कुणाचं अनुकरण करणारे असाल तर अपेक्षा करू नका स्वर्गामध्ये तुम्ही राहाल. आज बऱ्याच लोकांना प्रियानो एखाद्या फिल्म स्टार, नट यांचं अनुकरण करायला आवडतं नाही का? तशी हेअरस्टाईल, कपड्याची स्टाईल. पण प्रियानो त्यांचं अनुकरण थोड्यापुरतं झालं तर ठीक आहे. काही लोकांना
त्यांचं रोल मॉडेल बिझनेसमॅन असतात. तो मनुष्य असा झाला, तो खालच्या पातळीवरून एवढा वर झाला, श्रीमंत झाला, मलासुद्धा व्हायचं आहे. चांगली गोष्ट आहे अनुकरण करणारं. पण दुसरे पण काही आहेत की कुठंतरी प्रियानो एखाद्या धार्मिक व्यक्तीचं अनुकरण करणारे आहात. धर्माच्या नावाने कुठंतरी प्रियानो काही लोक आहेत. काही लोक प्रियानो राजकीय लोकांचं अनुकरण करणारे आहेत. तो जसा खालून वर आला किंवा तो जे काय कार्य करतो त्याचं अनुकरण आपण सुद्धा करायला पाहिजे. आपल्याला ते नाही सांगितलं प्रियानो. माणसाला देवाचं अनुकरण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला जगामध्ये मानवाचं रूप धारण कशा करण्यासाठी सांगितलं? कारण माणसांनी त्याचं अनुकरण करावं. तो जनावराच्या रूपाने आला का आपल्याकडे? तो वाघ म्हणून आला का? सिंह म्हणून आला? नाही. तो आपल्यापेक्षा काहीतरी वेगळा दिसत होता का प्रियानो? नाही. अगदी आपल्यासारखाच अशासाठी देवाने पाठवला की माणसं जी काही त्याच्यासारखी दिसणारी आहेत, की ज्यांना आपल्या प्रतिरूपामध्येच देवाने बनवलं होतं, त्या सगळ्या लोकांनी, मग फक्त ख्रिस्ती नाही, फक्त ख्रिस्ती लोकांनीच नाही, बाकीतल्या जगातल्या लोकांनी सगळ्यांनी अनुकरण करावं. आणि ते अनुकरण त्यावेळेला करतील प्रियानो. मुद्दा लक्षात घ्या, ज्या वेळेला ख्रिस्ती लोक त्या देवासारखं अनुकरण करणारे होतील, तर ख्रिस्ती लोकांकडे बघून बाकीचे लोक अनुकरण करणारे होतात. बाकीच्या लोकांचं अनुकरण तुम्ही करू नका प्रियांनो. मग जगातले कोणतेही लोक असू द्या, त्याचं अनुकरण करू नका. त्यांचा मान करा, सन्मान करा प्रियांनो. पण अनुकरण जर करायचं असेल कोणाचं, तर तो फक्त ख्रिस्त आहे प्रियांनो. जगामध्ये चांगले सेवक सुद्धा आहेत प्रियांनो, ख्रिस्ती लोक पण आहेत. पण त्यांचं अनुकरण मला करायला आवडणार नाही. ते जे काही करतात किंवा सेवा करतात तसं मला पण सेवा करायला पाहिजे असं मी कधीच म्हणणार नाही. कारण तो मनुष्य वेगळा आहे. तो कितीही जगामध्ये मोठा व्यक्ती असला तरी माझं प्रियांनो जीवन आणि त्याचं जीवन देवाने वेगवेगळं घडवलेलं आहे. कदाचित डॉक्टर बिली ग्रॅहम नावाचा जो व्यक्ती तुम्हाला माहीत आहे, देवाचे एवढे मोठे सेवक होऊन गेले, त्यांचे उपदेश चांगले आहेत, त्यांचे फार सुंदर सेवा आहे केली त्यांनी. पण त्या सगळ्या गोष्टीचं अनुकरण किंवा त्यांचं त्या ठिकाणी प्रियांनो, त्या ठिकाणी मी डोक्यामध्ये विचार जर ठेवले तर प्रियांनो मी कुठंतरी काय करतोय माहिती आहे का? काय करतोय मी मूर्तीपूजा करतोय. गरजेचं नाही की ती मूर्ती प्रियांनो मूर्ती दगडामध्येच असली पाहिजे, फोटोतच असली पाहिजे. कधी कधी काही लोक ठेवतात नाही का, फोटो ठेवतात. कधी स्वतःचं ठेवतात, कधी आपल्या पत्नीचं ठेवतील, कधी नवऱ्याचं ठेवतील. येतं जाता दिसलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे प्रियांनो, ते तुमचं चॉईस आहे. काही लोक दुसऱ्या त्यांच्या देवाचं ठेवतात, कुठल्या राजकीय पुढाऱ्याचं ठेवतात, कुठल्या धार्मिक स्वामीचं ठेवतात. पण प्रियांनो परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे माझं अनुकरण करणारे. आणि कोण आहे प्रियांनोचं? 26 वचनपर्यंत वाचा. जर कोणी माझी सेवा करतो, म्हणजे कोण आहे? तो देवाचा सेवक आहे. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तिथे माझा सेवकही असेल. आणि जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा काय करील? पिता मान राखणार आहे. पिता मान राखणार आहे प्रियांनो. विचार करा, एखादा मनुष्य दुसऱ्या माणसाचा मान राखतो तर आपल्याला बरं वाटतं नाही का? आपला मान राखला बाबा त्याने. पण एखाद्याने आपल्याला उडवूनच लावलं तर किती तुम्हाला वाईट वाटेल? फार वाईट वाटेल, दुःख होईल तुम्हाला. पण इथं स्वर्गीय पिता, सृष्टीचा निर्माण करता देव, तो म्हणतोय मी तुमचा मान राखतोय. आणि याच्यापेक्षा दुसरं कोणी सर्वोत्कृष्ट किंवा महान असं कोणी नाही. तो उच्चवरती असलेला आपल्यासारख्या धुळीचा
तो मान राखतोय प्रियानो. धुळीच्या कणासारखा आपण आहोत, पण आपला देखील तो मान राखत आहे. कोण आहे तो? देवाचा सेवक आहे. आणि म्हणून नीट बघा प्रियानो वचन, जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान राखेल. आणि मान राखणार म्हणजे काय? तो त्याला कधी खाली पडू देणार नाही. तो कधीही त्याला त्या ठिकाणी भयंकर परिस्थितीमध्ये जाऊ देणार नाही. कदाचित जाऊ सुद्धा देईल, पण त्याच्यामधून परत एकदा बाहेर काढेल. जसं मगाशी स्तोत्र 91 आपण वाचलं. आणि देवाच्या प्रियानो, वेगवेगळ्या सेवकांबद्दल जर आपण बघितलं तर त्यांना सुद्धा भयंकर परिस्थितीमधून जावं लागलं. जेजबेल सारखी प्रियानो जी राणी होती, एका संदेष्टाच्या मागे लागली. कोण होता तो? एलिया संदेशाच्या मागे लागले. मागच्या आठवड्यात मी आणि फळकीनबाई त्याच्याबद्दल ऐकत होतो, आणि तिथं असं लिहिलेलं आहे की तो इतका घाबरला होता त्या जिजबेल राणीला. जजबेल काय मराठीत? इजबेल माझं इंग्लिश आणि मराठी. तर तिथं घाबरलाय तो इतका की देवाला म्हणतो माझा प्राण घेऊन टाक, नको मला. इतकी भयंकर ती बाई आहे, ती राणी इतकी वाईट आहे. एक देवाचा सेवक, एक संदेष्टा, तो म्हणतो माझा प्राण घेऊन टाक, नको मला. तो स्वतः घाबरून प्रियानो त्या ठिकाणून पळून गेला. पण देवाने प्रियानो त्याची काळजी घेतली. तो जरी पळून गेला तरी अशा ठिकाणी प्रियानो तो गेला की ज्या ठिकाणी माणसंही नव्हती. आणि देवाने कशी काळजी घेतली त्याची? तो जिवंत कसा राहिला? कावळ्याच्या द्वारे मांस पुरवलं आणि ओहळते त्या ठिकाणी होता प्रियानो. म्हणजे प्रियानो, देव त्या ठिकाणी त्याचा मान करत होता. तो त्याच्या परीने जेवढं चांगलं होईल देवाच्या इच्छेप्रमाणे त्याच्या सेवा कार्याबद्दल तो संदेष्टा म्हणून जर आहे तर संदेष्टा म्हणून तो काम करणार आणि करतच होता. प्राण प्रियानो त्याने पणाला लावून टाकले होते अगदी. एवढी त्याने प्रियानो ती सेवा केलेली आहे. मोठी रिस्क होती ती, पण ती सुद्धा त्याने स्वीकारली, केली, पार पाडली. तेव्हा कुठं देवाने कावळा पाठवला प्रियानो. आणि दुसऱ्या बाजूला एक आहे संदेष्टाच, की देवाने त्याचा मान केला का काय म्हणताल तुम्ही? सांगा मला. की जो मागच्या वेळेला सुद्धा आपण उदाहरण काढलं होतं, निनवे शहर आणि तार्शिश शहर. योनाला काय केलं होतं? मान केला का त्याचा? समुद्रामध्ये त्याला फेकून देण्याची परिस्थिती आली, लोकांची नालस्ती झाली. पण तिथं ज्यावेळेला त्याने पश्चाताप केला त्यावेळेला प्रियानो देवाने त्या समुद्राला हलवलं, पाण्यामध्ये त्याला फेकण्यात आलं, पाण्यामध्ये माशाने त्याला गिळलं आणि योग्य त्या ठिकाणी प्रियानो त्याला सेवा जिथं करायची होती तिथंच नेऊन ठेवलं. तो म्हणेल का देवाने माझा मान केला? नाही, देवाने मान केला, पण देवाने फोर्सफुली तुला करायला लावलं ते. सो परमेश्वर जो आहे त्याची सेवा करणाऱ्यांबद्दल प्रियानो तो म्हणत आहे मी त्याचा मान करणार आहे. सो पहिली गोष्ट आपण पाहिली की तो सांत्वन करणार आहे, म्हणजे मान करणार आहे. दुसरी गोष्ट प्रियानो आपण या ठिकाणी पाहिली की परमेश्वर स्वतः पिता, स्वर्गीय पिता हा मान करणार आहे. तिसरी गोष्ट प्रियानो जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे पहिली शमूएल त्याचा 2रा अध्याय आणि 30वे वचन काय म्हणतंय प्रियानो? पहिली शमूएल त्याचा 2रा अध्याय आणि 30वे वचन. येस, परमेश्वराचं वचन अगदी स्पष्ट या ठिकाणी म्हणत आहे की यास्तव इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतोय की तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे मज समोर निरंतर चालू राहील
असे मी म्हटले होते हे खरे. पण काय झालं मग प्रियानो? शब्द काय आला तिथं? पण शब्द आला आणि तिथं काय म्हणत आहे? आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो, कारण जे माझा आदर करतात त्याचा मी काय करेन? आदर करेन. आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा मी अवमान करणार आहे. प्रियानो, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून 10 आज्ञेमध्ये सुद्धा प्रियानो आपल्याला ती आज्ञा दिसून येते. काय करतोय प्रियानो तो 10 आज्ञेमध्ये? काय म्हणाला तो? कोणत्या व्यक्तीला त्या ठिकाणी तो दीर्घायुष्य देणार आहे, किंवा खास करून वचन आपण दुसरं आज्ञा जी आहे, आपल्या पुढे कोरीव मूर्ती करू नको. निर्गम 20 आणि 4थं वचन म्हणजे दुसरी आज्ञा. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीच्या खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको, त्यांच्या पाया पडू नको आणि त्यांची सेवा करू नको. देवाला सोडून इतर कुठल्याही व्यक्तीला तुम्ही माझ्यापेक्षा जास्त मान देत आहात किंवा माझ्यापेक्षा त्याचं गौरव तुम्ही करत आहात, तर तो म्हणत आहे, मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो. आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या 1000 पिढ्यांवर मी काय करेल? दया करणार आहे. प्रियानो, किती सुंदर! परमेश्वराने आज या भूतलावरती तुम्हाला आणि मला मुद्दामून तो आदर सन्मान का देतोय प्रियानो? कारण त्याला प्रियानो स्वतःला, त्याचं कार्य, त्याचं राज्य या भूतलावरती परत एकदा स्थापन करायचं आहे, की जे त्याचं स्वतःच आहे प्रियानो. आणि म्हणून तो आपल्यासारख्या विश्वासणाऱ्यांच्या द्वारे कार्य करत आहे. हे काही कोणा दुसऱ्या माणसाने घडवलं किंवा दुसऱ्या देवाने घडवलं आणि आपला देव म्हणतोय की नाही नाही हे माझं आहे आणि माझं राज्य या ठिकाणी चाललं पाहिजे, असं कुठेही प्रियानो जबरदस्ती करत नाही. हे सगळं त्याचं आहे आणि त्याने स्वतः घडवलेलं आहे. कशातूनही, म्हणजे आउट ऑफ नथिंग, काही नसताना त्याने हे घडवलंय प्रियानो. आणि हे मात्र त्याचं सगळं काही ओरबडून घेतलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की मला त्या ठिकाणी माझं राज्य परत एकदा स्थापन करण्यासाठी या विश्वासणाऱ्यांच्या द्वारे मी परत एकदा हे स्थापन करणार आहे. आणि म्हणून तो तुमचा आणि माझा सन्मान करतो प्रियानो. मध्ये पॅलेस्टाईन आणि इस्रायल लोकांमध्ये युद्ध झालं आणि मोठमोठ्या बातम्या वर्तमानपत्रात, टी व्हीवरती झळकत राहिल्या. आणि ज्यांना खरं इतिहास माहीत नाही, बायबलच्या गोष्टी माहीत नाही, ते लोक सांगायला लागले की हे सगळं जो इस्रायल म्हणून आज देश आहे हा पॅलेस्टाईन होता एकेकाळी. आणि हा पॅलेस्टाईन जो भाग होता त्यामध्ये यहुदी लोकांनी आले आणि हळूवार रीतीने सगळ्या जमीन यांनी विकत घेतल्या. आणि मग आता या सगळ्या पॅलेस्टाईन लोकांना, मुसलमानांना या इस्रायल देशामधून बाहेर घालवलेलं आहे. आणि गाझा नावाची छोटीशी एक जागा आहे, तिथं आता ह्या सगळ्यांना ढकलून टाकलेलं आहे. हा देश पूर्वी पॅलेस्टाईन होता आणि त्यांचाच होता. हे इस्रायल कुठून मध्येच आले? त्यांना बिचाराने हे बायबल माहीत नाही आहे. या बायबलमध्ये परमेश्वराने, हो, इस्रायल लोकांच्या आधी तिथं कनानी लोक राहत होते आणि त्या कनानी लोकांची वाईट त्या ठिकाणी गोष्टी, पाप होती, त्यामुळे परमेश्वराने त्यांना तिथून हाकललं. ते कोणी कुठं आहेत कोणाला काही माहीत नाही प्रियानो, नष्ट झाले. पण नंतर प्रियानो मिस्र देशातून बाहेर काढलं यांना गुलामगिरीतून आणि इथं वास्तव्य केलं त्यांचं. आणि हा देश तेव्हापासून इस्रायलाचा आहे. आणि त्या देशाची विभागणी देवाने करून दिली. 12 वंश आहेत इस्रायलमध्ये, पण त्यातल्या 11 वंशांना जमीन वाटून दिलेली आहे
एका वंशाला फक्त देवाने दिली नाही, आणि ती म्हणजे कोणती? लेवी घराणं. त्यांना जमीन दिली नाही, बाकी सगळ्यांना जमीन दिल्या. तेव्हापासून हा त्यांचा प्रदेश आहे. आणि पॅलेस्टाईन म्हणजे पलिष्टी लोक, सगळ्यात मोठा त्यांचा एक होता धिप्पाड, कोण? गोलियात. तेव्हापासूनच्या गोष्टी आणि वाद युद्ध तेव्हापासून चालू आहे. आणि शेवटी त्यांचे जे पंतप्रधान आहेत नेतन्याहू, त्यांनी सांगितलं, अहो एखाद्या माणसाने फ्लॅट घेतला आणि त्या फ्लॅटमध्ये जर त्या ठिकाणी तो स्वतः राहिला, पण कालांतराने तिथं धमकी देऊन त्या लोकांना घर खाली करायला लावलं मालकाला, आणि दुसरे भाडेकरू पण नाही, दुसरेच लोकांनी येऊन ताबा घेतला, पण जो मालक त्या ठिकाणी होता त्याला बाहेर हाकलल्यानंतर आता तो बलवान झाला आणि आतमध्ये आला आणि स्वतःचाच फ्लॅट त्याने परत मिळवला, तर काय हा गैरप्रकार आहे का? अरे माझाच ताबा मी घेतलेला आहे, परत तुम्हीच घुसले होते यामध्ये. अशा प्रकारे प्रियानो परमेश्वर लोकांचा उपयोग करून ह्या जगामध्ये प्रियानो त्याचं राज्य परत एकदा प्रस्थापित करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांनी हे सदैव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या जगाच्या आपण नाही ना, जगातले लोक आपले आहेत प्रियानो. त्यांच्या चाली रीती रूढी परंपरा आपल्याला तर आत्मसात करायच्या तर नाहीत, त्यांचे विचारसुद्धा घेऊ नका प्रियानो. पण जे देवाच्या गोष्टी आहेत तिकडे लक्ष लावा, वरील गोष्टींकडे लक्ष लावा, कारण प्रभू येशू ख्रिस्त वरून खाली येणार आहे. त्यावेळेला ह्या बाकीच्या लोकांचे डोळे त्या ठिकाणी फाटणार आहेत प्रियानो. ते आपल्याला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे सहाय्य करणारे नाहीत. आणि म्हणून वारंवार पेत्रसुद्धा त्यांचं छळ होत असताना तो त्यांना म्हणत आहे पत्र लिहून, तुमचं आणि माझं नागरिकत्व स्वर्गातलं आहे, आपण तिकडचे नागरिक आहोत, घाबरू नका. मृत्यू जरी झाला छळ होत असताना तर आपलं नागरिकत्व तिकडचं आहे, तिकडं आपण लक्ष देऊया. आपण प्रवासी येतो म्हणतो, आपण प्रवासी आहोत. मगाशी जसं मी म्हटलं प्रियानो की एखादा आपल्याबरोबर प्रवास करणारा व्यक्ती भेटला तर त्याच्याबरोबर गप्पा मारायला चांगलं वाटेल, वेळ गेला म्हणून लक्षात पण राहील. पण त्याच्याबरोबर इतके पण संबंध लगेच जुळून नाही ना घेता येणार की बाबा चल मी तुझ्या घरी येतो आता. हां, इतके संबंध जुळून घेता येईल का? त्याला म्हणायचं नाही तू माझ्या घरी ये बाबा चल. मी मागच्या 2 आठवड्यापूर्वी कदाचित गोष्ट सांगितली प्रियानो. शोरूमला ज्या वेळेला एक माणूस मला भेटला आष्टी भागातला, त्याला प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता कधी ऐकली नाही, त्याने इतकी सुवार्ता ऐकली. तो मला म्हणाला साहेब खरंच यावं आमच्याकडे आणि सांगा. मग मी लगेच गाडी काढून त्याच्या घरी गेलो. का चल बाबा येतो, बस. जायचंय तिकडं, होय. तसं जगामध्ये आपल्यावरती प्रभाव टाकणारे भरपूर लोक राहतील प्रियानो, पण सगळ्यात जास्त प्रभाव आपल्याला देवाचा असला पाहिजे, वचनाचा असला पाहिजे. आणि ज्यावेळेला तुम्ही तसं करताल त्यावेळेला देव तुमचा आदर करणार आहे प्रियानो. मग भयंकर अशा परिस्थितीमध्ये मगच तुम्हाला तो सहाय्य करायला येणार आहे. आणि म्हणून इथं वचनामध्ये दिलेलं आहे, जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझं सेवक असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करणार आहे. शमूएलाच्या पुस्तकात त्या ठिकाणी प्रियानो त्याने दिलेला आहे. चौथा एक मुद्दा याच्यामध्ये आपण काढूया, जे स्तोत्र आळीपाळीने वाचला आपण. स्तोत्रसंहिता 91 आळीपाळीने वाचलं मगाशी आपण. चौदा आणि 15 वचन कोणी वाचेल? स्तोत्रसंहिता 91. येस, फार सुंदर प्रियानो. कोणाबद्दल म्हटलेलं आहे प्रियानो? माझ्यावर त्याचे प्रेम आहे. कोण कोण आहे तो? माझ्यावर त्याचे प्रेम आहे. कोणाचे प्रेम आहे? हा,
पहिल्या वचनातच दिलेलं आहे. स्तोत्र 91 पहिलं वचन काय? जो परस्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असं म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. जो देवाला त्या ठिकाणी पहिलं स्थान देतोय, जो देवाबद्दल त्या ठिकाणी उंच रीतीने त्या ठिकाणी मोठ्याने सगळ्यांना सांगतोय, त्याच्याबद्दल तो म्हणत आहे की जो परस्पराच्या गुप्तस्थळी बसतो. देव सर्वोत्कृष्ट प्रियांनो आणि सर्व महान, देवाहून देव, किंग ऑफ किंग, लॉर्ड ऑफ लॉर्ड, त्याच्या सान्निध्यामध्ये गुप्तस्थळी मग प्रार्थनेमध्ये जो बसतो, मग कोणी असू द्या, XYZ, तो पुरुष असू द्या, स्त्री असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, शिक्षित असू द्या, अशिक्षित असू द्या, जो कोणी आहे तो म्हणत आहे जो परस्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय म्हटलेला आहे, तो माझा दुर्ग आहे, तो सर्व काही आहे. प्रियानो, त्या माणसाबद्दल तो म्हणत आहे. पुढे जाऊन देव म्हणत आहे माझ्यावर त्याचे प्रेम आहे. 14 वचन, म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे. त्याला माझ्या स्वतःच्या नावाची नाही बरं का, तो स्वतःच्या घराण्याची नाही म्हणत आहे बरं का, तो कुठल्या हिरो हिरोईनची नाही म्हणत आहे, तो बिझनेसमॅनची म्हणत नाही आहे, तो कुठल्या राजकीय पक्षाच्या माणसाची म्हणत नाही आहे. देवाची जाणीव, देवाची जाणीव आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे त्या ठिकाणी माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करेन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे, म्हणून मी त्याला काय करेन? उच्च स्थळी सुरक्षित ठेवी. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईल. संकट समय मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. शेवटी काय म्हटलं? मी त्याला गौरव देईल. कोण म्हणतंय? देव. अरे ज्याचं गौरव आपल्याकडून व्हायला पाहिजे आणि आपण खालवलं झालं आणि तो उंचवला जायला पाहिजे, तो देव म्हणतोय की मी त्याचं गौरव करणार आहे आता. आणि मग पुढे जाऊन तो म्हणत आहे त्याला प्रियांनो दीर्घायुष्य देखील तृप्त करील. मुद्दा आहे की देव त्याच्या विश्वासणाऱ्यांना आदर देतो, मान देतो त्याची सेवा करणाऱ्यांना. आणि म्हणून ह्या 2 वचनांमधून प्रियांनो आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. यातलं प्रियांनो शेवटचं वचन आपण काढूया. लूक ऋतशुभवर्तमान 14वा अध्याय आणि 11 वचन काय म्हणते प्रियांनो? लूक ऋतशुभवर्तमान 14वा अध्याय, क्षमा करा, लूक 14 आणि 11 वचन. येस, नम्रतेचा आणि आदरातिथ्याचा धडा प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना देत आहे. आणि मग त्याने सुरुवातीपासूनच प्रियांनो एक सांगितलेलं आहे. 7व्या वचनापासून जर वाचलं तिथं म्हटलेलं आहे, तेव्हा आमंत्रित लोक मुख्य आसने कसे निवडून घेत आहेत हे पाहून तो त्यांना दाखला देऊन म्हणाला, कोणी तुला लग्नाच्या मेजवानीस आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नको. कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेचा माणसाला त्याने आमंत्रण केले असेल. काय म्हटले त्याने? तुझ्यापेक्षा योग्यतेचा, ज्याची योग्यता आहे. आपली योग्यता नसेल त्याच्यात, पण स्वतःला योग्यतेचं समजू नको. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल. मग ज्याने तुला व त्या आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल यांना जागा दे, तेव्हा तो लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील.
पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बैस, म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, मित्रा वर येऊन बैस, म्हणजे तुझ्याबरोबर भोजनास बसलेल्या सर्वांबरोबर तुझा मान होईल. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो आपल्याला नमवितो तो उंच केला जाईल. प्रभू येशू ख्रिस्त एक सगळ्यात मोठा आदर्श प्रियांनो तुमच्या समोर आणि माझ्या समोर आहे. आणि त्याने काय केलं? प्रभू भोजनाच्या दिवशी शेवटच्या रात्री काय केलं? शिष्यांचे पाय धुतले. सर्वोत्कृष्ट, सर्वव्यापी, सर्वसमर्थ, सर्वज्ञानी देव जो मानवाचं रूप धारण करून आला, त्याने मानवाचं रूप धारण करून मानवाचे पाय धुतले प्रियांनो. इतका नम्र तो झाला प्रियांनो आणि लीन झाला. आणि तेव्हा कुठं प्रियांनो पाऊल सुद्धा म्हणतो की म्हणून देवाने त्याला अतिउच्च ठिकाणी नंतर सुद्धा नेऊन ठेवलं. पण तो आधी नम्र झाला प्रियांनो, तो लीन झाला. तो असं म्हटला नाही मी देवाचा पुत्र आहे, अंडरटेकर आहे मी. दुसरे नावं येतात नाही का? सर्वशक्तिमान, शक्तिमान, माझ्यासारखा कोणीच नाही असं नाही म्हटला. तो नम्र झाला, लीन झाला. आहे तुझ्यामध्ये क्षमता, पण शांत झाला तो. आणि मगच प्रियांनो शिष्यांना तो शिकू शकला, आणि म्हणून त्याचं नाव सुद्धा उंच ठेवण्यात आलं. कदाचित आपण माणसांकडे बघू आणि प्रियांनो एक कोणाचा तरी आदर्श ठेवू. तुम्ही पाळकाकडे बघून आदर्श ठेवता, बिलकुल करू नका. तुमच्या समोर कुठलाही माणूस आपल्या समोर आदर्श ठेवू नका. पाळकाला सुद्धा तर ठेवूच नका. पण देवाला मात्र प्रियांनो आदर्श ठेवा. तो सर्व काही आहे. आपल्या जीवनामध्ये आपण त्या देवाला तशा प्रकारे मान जर दिला तरच देव प्रियांनो आपल्याला मान देणार आहे. माणूस आज आहे, उद्या नाहीये, पण प्रियांनो देव मात्र सर्व काळपर्यंत आपल्याबरोबर राहणार आहे. आणि म्हणून त्याचा आदर आणि तो करण्याचा आदर हा फार महत्त्वाचा भाग आहे प्रिय. जगामध्ये माणसांकडून कधीच अपेक्षा करू नका, पण देव मात्र प्रियांनो आदर करतो का इकडे लक्ष द्या. म्हणजेच काय? आशीर्वाद नंतर तो देईल. तो आधी आदर करतो आणि मग आशीर्वाद देतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला कित्ता घालून दिलेला आहे प्रभू भोजनाचा. जितक्यांदा तुम्ही हे खाता तितक्यांदा तुम्ही माझ्या मरणाची येईपर्यंत काय करता? घोषणा करता. तुम्ही घोषणा लोकांना दाखवता, होय आमचा देव जिवंत आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्ही त्याचे अनुयायी आहोत, आम्ही त्याच्या सारखं करणार आहोत. जो मनुष्य तसं करेल देव त्याचा आदर करेल प्रियांनो. आणि ज्यावेळेला तो प्रगट होईल त्यावेळेला प्रियांनो जे आदर करणारे आहेत त्यांना तो घेऊन जाणारे प्रियांनो स्वर्गात. पण जे अनादर करणारे लोक आहेत ते खालीच राहणार आहेत. त्यांचा मात्र आदर होणार नाही. कदाचित आपल्या जवळपासचे चांगले सुद्धा लोक असू शकतात ते, पण ते खालीच राहतील प्रियांनो. कारण त्यांनी देवाला आदर दिलेला नाही, देवाचा मान त्यांनी दिलेला नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचं एक आणखीन वचन आहे काय? जो माणसांसमोर मला स्वीकारतो त्याला स्वर्गीय पित्यासमोर मगच मी स्वीकारणार आहे. माणसांसमोर म्हणजे काय? नुसतं हो हो मी ओळखतो त्याला असं नाही. सर्वोच्च मान, सन्मान आणि तोच सगळं काय आहे, बाकी कोणी नाही, आपण स्वतःसुद्धा नाही. अशा रीतीने ज्यावेळेला आपण वागू त्यावेळेला देव आदर करेल. प्रार्थना करूया प्रियांनो. भयास योग्य स्तुतीस पात्र थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. तुझ्या या वचनांसाठी आम्ही तुझं गौरव करतो प्रभू. कारण ही वचनं पुन्हा एकदा प्रभू आम्ही वाचून त्याप्रमाणे वागायला सुरुवात करू तर प्रभू तू आमचा देखील आदर करणारा देव आहे. खरोखर प्रभू आम्ही त्या पात्रतेचे नाही, आम्ही त्या लायकीचे सुद्धा नाही प्रभू, परंतु आम्हाला तू निवडलंस. आम्हाला प्रभू तू तयार करतोस. आम्हाला प्रभू तुझ्या पुत्राचं नाव प्रभू तू दिलंस.
आणि खरोखर प्रभू, आमची कुठल्याही प्रकारची पात्रता नसताना देखील एवढा मोठा मान प्रभू तू आम्हाला देतो, तुझा पवित्र आत्मा तू आम्हाला देतो. या सर्व गोष्टींसाठी तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. ये प्रभू, आज पुन्हा एकदा ही तुझी प्रिय मंडळी, ही कुठल्या सेवकाची नाही, ही कुठल्या अधिकाऱ्याची नाही, ही संस्थेची नाही, पण तुझी मंडळी आहे प्रभू. आणि या मंडळीमध्ये तुझं वास्तव्य सदैव तू दाखवत आलास. 2023 सालामध्ये प्रभू, तू ज्या प्रकारे या ठिकाणी वास्तव्य करत आलास, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रभू तू खरोखर तुझा आशीर्वादांचा वर्षाव करत आला. या नवीन वर्षामध्ये देखील प्रभू तुझ्या चरणी आम्ही हीच प्रार्थना करतो की आम्हाला प्रभू तू या वर्षामध्येच नाही तर आयुष्यभर लीन आणि नम्र प्रभू तू आम्हाला कर. आणि आम्ही सदैव तुझी सेवा करत असताना या गोष्टीचं प्रभू आम्हाला तू भान ठेवण्यास मदत कर की प्रभू आम्ही कोणी नाही, परंतु सेवा करण्याची आम्हाला संधी प्रभू तू दिलीस आणि ती संधी तू देवदूतांना देखील दिली नाहीस. प्रभू, आज इथून पुढे प्रभू परमेश्वर नवीन वर्षामध्ये या समस्त तुझ्या प्रभू उपस्थित असलेल्या सर्व लहान थोरांना, विश्वासणाऱ्यांना, सेवकांना, वयस्कर आणि प्रभू परमेश्वर जे कोणी प्रभू या ठिकाणी आहेत, अशा सर्वांना प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातात देतो. ये प्रभू, आज मेजामध्ये देखील भाग घेत असताना आम्हाला ही प्रभू संधी उपलब्ध करून दिली म्हणून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तुझ्या पुत्राच्या रक्तासाठी, तुझ्या पुत्राच्या त्या बलिदानासाठी की जो आमच्या जागी खरोखर मारला गेलेला आहे आणि परत एकदा उठलेला आहे आमच्यामध्ये प्रभू परमेश्वर, या त्याच्या उपस्थितीबद्दल तुझा आम्ही गौरव करतो. ये प्रभू, पुढचा वेळ काळ तुझ्या पवित्र हातात सादर करत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तो एक बापा.